आजचा क्लास आहे गणित या विषयातला. गणित भाग 1 मधला आपण पहिला प्रकरण बघतोय, दोन चलातील रेषीय समीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हणलं की भरपूर विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन येतं की आता आपल्याला गणित शिकायचं आहे आणि आपल्याला खूप काही रिक्वायरमेंट लागणार आहे किंवा अगोदर आपण शिकलेलं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला येतं. असं काही विद्यार्थी मित्रांनो 100% नाही आहे. नक्कीच आपल्याला पाठीमागचं काही नॉलेज आपल्याला गरजेचं असतं, परंतु जर तुम्ही अगोदर काही केलेलं नसेल तरी सुद्धा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मात्र तुम्हाला गणित हा विषय खूप सोपा जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयामध्ये पाहिजे असते ती म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही किती जास्त उदाहरणं सॉल्व्ह करता, किती जास्त उदाहरणं तुम्ही सोडवता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली गणित या विषयामध्ये असणारे जे काही कन्सेप्ट आहेत तर त्या माहिती असणं गरजेचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सुरुवात करूया चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाला. सगळ्यात सुरुवातीला थोडंसं, कारण आज आपण यूट्यूबला पण आहेत आणि ऑनलाईन आपल्या ॲपवरती पण आहे, त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो आपल्या कोर्सबद्दल. आपल्याकडे जे सगळे ऑनलाईन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये आपण 8, 9, 10th महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिकवतो, ज्यामध्ये आपण 3 मीडियममध्ये शिकवतो. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम, ज्यामध्ये आपण प्रत्येक क्लासला 3 विषय शिकवतो, ज्याच्यामध्ये इंग्लिश, सायन्स आणि मॅथमॅटिक्स असे 3 सब्जेक्ट. आणि या 3 सब्जेक्ट मिळून सध्या फी जी आहे तर ती आहे 999, म्हणजेच 999 रुपये. सध्या ऑफर प्राईस चालू आहे. तर ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल किंवा ज्यांचे कुणाचे फ्रेंड्स असतील तर ते आपल्या फ्रेंडला सजेस्ट करू शकतात. क्लासेस जे आहेत तर ते रोज लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील. डेमो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबला बायोकिरण चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बघू शकता, किंवा आपल्या बायोकिरण ॲपवरती तुम्ही हे डेमो लेक्चर बघू शकता. ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन बायोकिरण ॲप सर्च करू शकता, किंवा इथे दिलेला जो मोबाईल नंबर आहे तर या मोबाईल नंबरवरती हाय मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला लिंक मिळून जाईल, किंवा इथे दिलेला QR कोड हा व्हिडिओ पॉज करून स्कॅन करू शकता, त्यावरून सुद्धा बायोकिरण ॲप डाउनलोड होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासला कुठलाही वेळ न दवडता सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण बघणार आहे आपलं पहिलं प्रकरण, ज्यामध्ये दिलेलं आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की आपण आज काय काय शिकणार आहोत. या पूर्ण प्रकरणामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर यामध्ये शिकणार आहोत आपण दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची पद्धती, ज्यामध्ये दोन पद्धती आपण शिकणार आहे, एक आलेख पद्धती आणि दुसरं केमररची पद्धती. त्याचबरोबर आपण पुढे जाऊन शिकणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्यायोगी समीकरणे कुठली आहेत आणि कुठली नाही आहेत ही ओळखण्याची पद्धती. आणि तिसरा आपण शिकणार आहोत एक सामायिक समीकरणाचे उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया, जेणेकरून आपल्याला जिथे महत्वाचे मार्क आहेत तर त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. सुरुवातीलाच आपल्याला एक सेक्शन दिलाय, ज्याच्यामध्ये दिलाय की चला आठवूया. याचा अर्थ हे आपलं अगोदर झालेलं आहे. जाऊ दे, आपल्याला आठवत नसेल तरी पण चालेल, पण आपण ते शिकून घेणार आहेत की नक्की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे नेमकं काय. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स. दोन वेगवेगळ्या व्हॅरिएबल्स मधलं लिनियर इक्वेशन म्हणजे त्यातली समानता काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण काय, हे आपण बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरण जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला दोन चल माहिती पाहिजे, दोन इक्वेशन माहिती पाहिजे, सॉरी दोन व्हेरिएबल्स माहिती पाहिजे. मग जर आपल्याला दोन चल माहिती पाहिजे तर दोन चल सपोज मी घेतले, इथे घेतलं एक्स आणि दुसरं घेतलं वाय, हे दोन चल आहेत. पण आता याच्यामध्ये एक अट त्यांनी दिली की याची कोटी म्हणजे त्याचा जो पॉवर आहे तर तो एकच पाहिजे, म्हणजे याचा जो घातांक आहे तर तो किती पाहिजे, एकच पाहिजे. आपण याचा घातांक काही लिहिला नाहीये, याचा अर्थ तो किती आहे, एक आहे. ठीक आहे. आणि त्या समीकरणातील दोन चलातील रेषीय समीकरण तेव्हाच म्हणू आपण किंवा जेव्हा दोन चलामध्ये एक काहीतरी समीकरण असेल. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं की ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, म्हणजे 0. म्हणजे ए एक्स अधिक बी वाय
अधिक सी बरोबर 0. आता हे एक समीकरणाचं सामान्य रूप झालं. पण त्यातला ए, बी आणि सी ही वास्तव संख्या असते. वास्तव संख्या म्हणजे किती रे विद्यार्थी मित्रांनो? ज्याच्यामध्ये मायनस संख्या असू शकते, प्लस संख्या असू शकते, म्हणजे अधिक किंवा धन किंवा ऋण संख्या असू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी, ए आणि बी हा एकाच वेळेस दोन्हीही शून्य नसतील. शून्य नसतील, हे महत्वाचं लक्षात ठेवा. जर दोन्ही ठिकाणी जर शून्य असेल, म्हणजे ए च्या जागेवर आणि बी च्या जागेवर जर शून्य असेल, तर समजून घ्यायचं हे जे लिनियर इक्वेशन आहे तर ते नाहीये. समजतंय? खूप सोपं आहे. या थोड्याशा रिक्वायरमेंट आहेत, त्या मी तुम्हाला सांगितलं. काय काय रिक्वायरमेंट सांगितली? पहिली की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे दोन चल आहेत एक्स आणि वाय, तर त्यांचा घातांक किती पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे त्यांची कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. त्याच्यानंतर ए बी सी या काय पाहिजे? वास्तव संख्या पाहिजे. ए बी सी काय पाहिजे? वास्तव संख्या. आणि तिसरी रिक्वायरमेंट दिली की ए आणि बी एकाच वेळेस काय नकोय? शून्य नकोय. ए आणि बी एकाच वेळेस शून्य नकोय. ओके. आता बघा, उदाहरणार्थ इथे एक उदाहरण दिलं की 3x बरोबर 4y वजा 12. आता या सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या फॉर्मॅटमध्ये ते टाकून घ्यावं लागेल. मग या फॉर्मॅटमध्ये जर टाकायचं म्हटलं तर काय करावं लागेल बघा. हा 4y जो आहे तर इकडे धन आहे, इकडे बरोबरच्या इकडच्या साईडला म्हणजे डाव्या साईडला गेल्यानंतर तो काय होईल? वजा होईल. मग आपण असं लिहू शकतो याच, देअरफोर म्हणून 3x, आता 4 इकडे काय आहे? धन आहे, इकडे गेल्यावर काय होईल? ऋण होतील, म्हणजे वजा 4y. आता इकडे हे काय आहे? वजा आहे, इकडे गेल्यावर काय होतील? अधिक होतील. मग अधिक 12 इज इक्वल टू, म्हणजे बरोबर इकडे पुढे काहीच नाहीये, म्हणजे काय देता येईल? 0. आता हे आपलं समीकरण तयार झालं. 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0. आणि हे या दोन चल रेषीय समीकरणातलं एक सामान्य रूप आहे. तुम्हाला कधी कधी सामान्य रूप दाखवायला सुद्धा विचारलं जातं 1 मार्कसाठी, तर तुम्हाला हे असं दाखवताला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय होतं तर चिन्ह चेंज होतं. म्हणजे इकडे जर अधिक असेल तिकडे गेल्यानंतर वजा होतं, इकडे जर अधिक असेल इकडे गेल्यानंतर सुद्धा वजा होतं. किंवा आता हे वजा 12 आहे, ते जर इकडे 3 कडे गेले तर ते काय होतील? अधिक 12 होतील. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? त्याच्यामध्ये काही डाऊट कुणाचा? विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. आहे कुणाचा काही डाऊट? तुमची चॅट फक्त मला दिसेल, बाकी कुठल्याही मेंबरला दिसणार नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. विचारा, काही डाऊट असेल तर विचारा. काय? हो, ए आणि बी दोन्ही एकाच वेळेस शून्य नसतील. एखादा असू शकतो, एक शून्य असू शकतो, मात्र दोन्ही पण एकाच वेळेस शून्य नसतील. यस, बरोबर. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चला पुढे. पुढे आपल्याला एक सारणी पूर्ण करायची दिलेली आहे, पण ही आपण आत्ताच करणार नाहीये. आपण ही कन्सेप्ट एकदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हे सॉल्व्ह करू. तसं सॉल्व्ह करायला खूप सोपं आहे. आत्ताचे जेवढे आपल्याला माहिती आहे तर त्याबद्दल सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. बघा, ठीक आहे, घेऊ सॉल्व्ह करून. बघा काय म्हटलंय की 4m अधिक 3n बरोबर 12. आता हे 12 जे आहे तर इकडे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होतील? वजा होतील. म्हणजे हे बरोबर झालं. ax प्लस बी वाय प्लस सी किंवा मायनस सी इज इक्वल टू 0. सो आहे. पण इथे बघा, एक्स रेस टू पॉवर 2 म्हणजे एक चा घातांक 2 आहे. एक चा घातांक 2 आहे, हे आपल्या रूल मध्ये बसतं का? आपला रूल काय? तर पहिला म्हणजे त्याचा घातांक किती पाहिजे? एक चा घातांक किंवा वाय चा घातांक किती पाहिजे? 1 पाहिजे. इथे मात्र 2 आहे, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण होईल का? तर नाही, हे होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलंय की ही कशी संख्या पाहिजे? वास्तव संख्या पाहिजे.
बघा इथे काय दिलंय, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ 2. 2चं वर्गमूळ काय रे? 2 कुणाचा वर्ग आहे? 2चं जर वर्गमूळ काढायचं म्हटलं तर आपण काढू शकतो का? त्याच्यानंतर 5चं वर्गमूळ आपण काढू शकतो का? ही वास्तव संख्या आहे का? वास्तव संख्या म्हणजे पूर्ण संख्या, अपूर्ण नव्हे. आता जर 2चं वर्गमूळ जर काढलं तर ते येईल जवळपास 0.4 आणि 5चं वर्गमूळ जर काढलं तर ते येईल जवळपास 0.25. मग ते 0 पॉइंट मध्ये आलंय ना, पूर्णांकामध्ये आलं, सॉरी अपूर्णांकामध्ये आलं. मग आपल्याला ही वास्तव संख्या होईल का? तर नाही होणार. आणि म्हणून हे सुद्धा काय नाहीये, दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हटलंय की 0x प्लस अधिक 6y वजा 3. बघा मी काय सांगितलं, एक्स आणि वाय म्हणजे ए आणि बी दोन्ही पण एकाच वेळेस शून्य नकोय. ओके, दोन्ही पण एकाच वेळेस. आता इथे तर एकटाच दिलाय, ए 0 आहे, वाय तर 6 आहे, म्हणजे ही मात्र काय होऊ शकते, दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकते. म्हणजे हे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिलंय बघा, 0.3x अधिक 0y. आता बघा इथे 0.3 दिलंय ना, 0.3 म्हणजे ही वास्तव संख्या आहे का? नाहीये, ही अपूर्णांक संख्या आहे. आणि म्हणजे हे सुद्धा होणार नाही. आपले 3 रूल लक्षात ठेवायचे. काय काय रूल आहे? तर त्याचा घातांक 1 पाहिजे, ती वास्तव संख्या पाहिजे आणि एकाच वेळेस ए आणि बी काय नकोय, 0 नकोय. बघा इथे काय म्हटलंय, 4/x अधिक 5/y इज इक्वल बरोबर 4. आता 4/x ही पण काय पूर्णांक संख्या आहे का? नाही, अपूर्णांक संख्या आहे, कारण छेदाला गेला ना. सगळ्यात महत्वाचं छेद समान असते तर आपण काहीतरी करू शकलो असतो, पण छेद समान आहे का? एक्स आणि वाय म्हणजे ही पण दोन चलातील रेषीय समीकरण होईल का? नाही. त्यानंतर आता बघा इकडे काय दिलंय, 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही थोडस आपल्याला कन्फ्युज करणारी आहे, पण आपल्याला साठी सोपी आहे. काय म्हटले इथे, 4xy याचा अर्थ यांच्यामध्ये गुणाकार आहे, पण y ही काहीतरी संख्या असू शकते ना. तसंच 5y दिलंय, म्हणजे जर आपल्याला 5y ची व्हॅल्यू जर कळाली, y ची व्हॅल्यू कळाली तर आपण इकडे टाकून व्हॅल्यू काढू शकतो. हे काही जास्त अवघड नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन्हीचा घातांक काय, तर एकच आहे. त्यानंतर इथे दोन्ही पण वास्तव संख्या आहेत, दोन्ही पण संख्या शून्य नाहीये. आपले तिन्ही रूल फुलफिल होतात, भरतात. त्याच्यामुळे ही सुद्धा वास्तव हे काय आहे, तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी हा होमवर्क आहे की हे जे आहे तर याच्यामध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला कशी काढायची, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ते समजल्यानंतर तुम्हाला हे उदाहरण खरंच दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाहीये हे एकदा सॉल्व्ह करून बघायचं. चला पुढे बघूया काय दिले आपल्याला. पुढे एक सामायिक रेषीय समीकरण म्हणजेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स याबद्दल आपल्याला माहिती बघायची. हे समजण्याच्या अगोदर कोणाला काही डाऊट, मागच्या चार्ट मध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. आहे कोणाला काही क्वेश्चन? काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. आहे कोणाला काही क्वेश्चन? चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, चला पुढे बघूया. चला पुढची कन्सेप्ट दिली आपल्याला,
एक सामायिक रेषीय समीकरण. एक साम एक सामायिक रेषीय समीकरण म्हणजे काय, तर त्यालाच म्हणलं तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो, त्या समीकरणाला म्हटलं जातं सामायिक समीकरण. आता एक सामायिक समीकरणे म्हणजेच काय, तर दोन इक्वेशन, दोन समीकरण जे आहे तर त्यांचा एकाच वेळेस विचार करणं, त्यालाच म्हणलं जातं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, म्हणजेच एक सामायिक रेषीय समीकरण. आणि आपण मागच्या इयत्तेत म्हणजे 9वी मध्ये शिकलोय की एका चलाचा लोप करून समीकरण सोडवलं कसं जातं. म्हणजे एक ची व्हॅल्यू 2 नंबरच्या मध्ये टाकली किंवा एक ची व्हॅल्यू 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकली, तर आपण इथे एखादं जे लेटर आहे तर त्याचे आपण व्हॅल्यू 0 करू शकतो. ते जेव्हा 0 होईल तर त्यानंतर मात्र आपण काय करू शकतो की एक्स किंवा वाय ची किंमत काढू शकतो. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. चला तर मग आपण एक एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करून बघूया. एक एक्झाम्पल जे आहे तर ते सॉल्व्ह जर झालं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल खूप इझिली सॉल्व्ह करता येतील. ओके, तर चला सुरुवात करूया. आपल्याला इथे एक समीकरण दिलंय, 5x - 3y बरोबर 0 बरोबर 8. आणि दुसरं एक समीकरण दिलं 3x अधिक y बरोबर 2. ओके, तर इथे जागा पूर्ण नाही म्हणून मी पुढच्या याच्यावर सेम घेतलेला आहे. बघा, आपल्याला काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे समीकरण दिलेत हे एकमेकांच्या खाली लिहून घ्यायचे. बघा काय लिहिलंय मी, सपोज इथं लिहिलं, थोडस पेनचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा, 5x - 3y बरोबर 8. आणि दुसरं समीकरण घेतलं 3 सॉरी 3x अधिक y बरोबर 2. याला मी म्हटलं समीकरण 1, याला मी म्हटलं समीकरण 2. ओके, आता असं काय करता येईल आपल्याला की ज्याच्यामध्ये एखाद्या एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू ही सारखी होईल. तर आपण असं करू शकतो, या 2 नंबरच्या समीकरणाला जर 3 ने गुणलं तर मग आपण लिहू समीकरण 2 ला 3 ने गुणू. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणता की जर समीकरण 3 ला जर गुणलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही का? तर जर समीकरणाच्या दोन्ही पण बाजूला जर एकाच समसंख्यानी म्हणजे एकाच सारख्या संख्येने जर सम असो किंवा विषम असो, एकाच सारख्या संख्येने जर गुणलं तर मात्र त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याची किंमत बदलत नाही. ओके, तर आपण समीकरण 1 असंच लिहून घेऊ, 5x - 3y बरोबर 8. आणि समीकरण 2 ला 3 ने गुणायचं. सो 3 ने गुणल्यानंतर काय होईल, 3 त्रिक 9. सो 9x अधिक इथे काहीच नाही म्हणजे किती असेल 1. मग 3 1 3. सो 3y बरोबर 2 आहे. सो 2 दुने 6. सो 2 दुने 6, सॉरी 3 दुने 6. आता इथे काहीच नाहीये म्हणजे काय, अधिक आहे. घ्या बरं सॉल्व्ह करून. काय करावं लागेल, याची बेरीज करायची. 5 अधिक 9 किती झाले, 14x. आता इथे 3 -3y, इथे +3y. सो -3 +3 गेट कॅन्सल. हे काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. आणि पुढे होईल 8 आणि 6 किती होतात, 8 अधिक 6 बरोबर 14. सो 14. सो आपल्याला व्हॅल्यू मिळाली 14x बरोबर 14. मग आता x जर मी इकडे घेतला फक्त, आता हा इकडे गुणिले, इकडे गेल्यावर काय होईल, भागिले होईल. म्हणजे 14/14. मग 14 1 14. म्हणजे x ची किंमत किती आली आपल्याला, 1. x ची किंमत आपल्याला मिळाली, x बरोबर 1. मग आपल्याला काय करायचं, आता आपल्याला ही जी किंमत आहे तर ही किंमत इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकायची. मग आपण काय करू, ही किंमत जी आहे तर 2 मध्ये टाकू, बघू.
तुम्हाला एक मध्ये पण टाकून दाखवेल मी, काही अडचण नाही, कोणत्या याच्यामध्ये टाका. मग आपण म्हणू एक्स ची किंमत समीकरण समीकरण 2 मध्ये टाकू. ओके. आता एक्स ची किंमत किती आहे? 1. समीकरण 2 काय? तर 3x म्हणजे 3 गुणिले 1, बरोबर. एक्स ची किंमत 1 आहे ना, अधिक y बरोबर 2. आता 3 गुणिले 1 किती झालं? 3 1 3च. सो 3 अधिक y बरोबर 2. मग आता 3 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल. मग y बरोबर 2 वजा 3. म्हणतात सर ही बेरीज कसं काय होईल? 3 अधिक 2 झाला असता तर आपण म्हणलो असतो 1. पण 2 अधिक सॉरी 2 वजा 3 जर म्हटलं तर काय होईल? बरोबर. काय लिहू आपण? काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे काय होईल? 3 वजा 2 किती होईल? 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. मग वजा. म्हणजेच y ची किंमत किती झाली? y ची किंमत झाली वजा 1. पण कोणी म्हणेल की सर तुम्ही समीकरण 2 मध्येच टाकलं. समीकरण 1 मध्ये टाकलं तर काही चेंज होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो काही चेंज होणार नाही. बघा, तुमच्यासाठी मी सॉल्व्ह करून टाकतो. तुमचा आन्सर इथे संपला. तुमचं उत्तर इथे संपलं. पण आता मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त 2 मध्ये जे टाकली होती तर ती मी 1 मध्ये टाकून दाखवतो. बघा, x ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. तर 1 मध्ये टाकलं तर काय होईल बघा. 5 गुणिले 1 वजा 3y बरोबर 8. मग 5 1 5 वजा 3y बरोबर 8. मग 5 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल. म्हणून वजा 3y बरोबर 8 वजा 5 म्हणजे वजा 3y बरोबर 3. मग वजा 3y आणि 3. मग इकडे काय म्हणू आपण? y इज इक्वल टू 3 वजा 3 छेद वजा 3. मग 3 1 3 1 3. पण संख्या इथं काय आहे? चिन्ह कशाचं आहे? वजा आहे ना, म्हणजे ऋण चिन्ह आहे. मग आपल्याला 1 च्या अगोदर काय द्यावं लागेल? वजा चिन्ह. म्हणजे y बरोबर वजा 1. बघा, आली का दोन्हीकडे सारखी किंमत? इथे काय आलं? y बरोबर वजा 1 आणि इथे पण काय आलं? y बरोबर वजा 1. म्हणून आपल्याला काय म्हणायचं, की दोन्ही पण कुठल्याही समीकरणामध्ये जर तुम्ही किंमत टाकली x ची तरी पण येणारं उत्तर बरोबर असतं. आणि म्हणून आपल्याला खाली लिहायचं की x बरोबर 1 व y बरोबर वजा 1 ही या एक सामायिक समीकरणाची एक सामायिक समीकरणाची उकल आहे. ओके. आता हीच उकल कशी लिहितात? अजून एका पद्धतीने लिहितात. हीच उकल जी आहे तर ते अजून एका पद्धतीने तुम्ही लिहू शकता. कसं लिहिणार? तर आपण असं लिहू शकतो x, y इज इक्वल टू 1, वजा 1 अशी सुद्धा लिहितात. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? आलंय? तुम्ही वाटलंच तर जेव्हा मी तुम्हाला सॉल्व्ह करतोय तर तेव्हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवा. समजले सर्वांना? त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता.
जेव्हा जेव्हा तुम्हाला समजणार नाही तेव्हा लगेच टाकू शकता. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. आहे कोणाचा काही प्रश्न? तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडस इकडे सरकतो वाटलंच तर, किंवा मी तुम्हाला असंही करू शकतो. एकच मिनिट. ओके, समजलंय? एकदा तुम्ही याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आहे कोणाला काही डाऊट? क्लिअर आहे सर्व? चालायचं पुढच्या क्वेश्चन कडे. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा आपल्याला, की उदाहरण सोडवा. आपल्याला दिलंय पहिला. आपलं काय, आपल्याला काही घेणं देणं नाही कुठलं समीकरण आहे काय. आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, की जे समीकरण आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. काय करायचं पहिल्यांदा बघा, इथे दिलंय 3x प्लस 2y बरोबर 29. खाली दिलं 5x वजा y बरोबर 18. पहिल्या समीकरणाला म्हटलं समीकरण नंबर 1, दुसऱ्याला म्हटलं समीकरण नंबर 2. काय करायचं, कुठली अशी एखादं समीकरण बघायचं की ज्याची व्हॅल्यू आपल्याला कॅन्सल आउट करता येईल, म्हणजे कॅन्सल करता येईल. बघा इथे अधिक 2 आहे, 2y, आणि इथे मात्र वजा y. मग आपण जर दुसऱ्या समीकरणाला जर 2 ने गुणलं तर, ओके, तर हे करू शकतो आपण सॉल्व. म्हणून आपण इथे लिहू समीकरण 2 ला 2 ने गुणू. ओके, आता गुणवता येईल आपल्याला. कसं गुणवणार बघा, एक तर पहिलं समीकरण आज जसं आहे तसंच लिहून काढायचं. 3x अधिक 2y बरोबर 29. खालचं समीकरणाला 2 ने गुणायचं आहे, म्हणजे 5 दुने 10x वजा 2y. 2y का लिहिलं, कारण तिथे काहीच नाही, म्हणजे किती असणार 1, आणि 2 1 2, बरोबर 18. 18 दुनी कसं करणार, नाहीच तुम्हाला 18चा पडा तर असं लिहा 18 अधिक 18. किती लिहिलं, 8 एक 8 एक 8, सॉरी 8 आणि 8 16, हा चाल 1, आणि हे 3. 18 दुने 36, झालं 36. पाडा येत असेल तर चांगलंच आहे, जर नसेल तर या पद्धत तुम्ही वापरू शकता, पण ही पद्धत वेळ खाऊया. त्याच्यामुळे पाडे पाठ करून ठेवा. ऍटलिस्ट 20 पर्यंत पाडे तरी तुमचे पाठ पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं, सॉल्व्ह करून घ्या. तर इथं काहीच नाही, म्हणजे काय असेल, अधिक असेल. मग 3 अधिक 10 13x. आता इथे 2 अधिक 2 आणि वजा 2 आहे, म्हणजे हे दोन्ही काय होईल, कॅन्सल होईल. त्याच्यानंतर 29 अधिक 36, 9 6 15, हातचाला 1, 4 आणि 2 6, म्हणजे किती आले 65. ओके, म्हणजे काय मिळालं आपल्याला, 13x बरोबर 65. मग आता आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. मग असं म्हणू शकतो, इकडे 13 जे गुणिले तर इकडे गेल्यावर काय होतील, भागिले होतील. म्हणजे काय करायचं, x बरोबर 65, सॉरी 65 छेद 13 काढा बरं. 65 छेद 13, 65 भागिले 13 करा बरं, किती येतात बघा. करा सॉल्व लवकर. येईल सॉल्व करता. अरे किती सोपं आहे बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे शेवटचा अंक बघायचा, कुठला आहे, 5 आहे. याचा अर्थ याला 5 ने भाग जात असेल. मग 5 10 हे 50. त्याच्यानंतर किती उरले, 15. किती किती 5 किती 15, 5 त्रिक 15. अगोदर 10 म्हटलं होतं, नंतर आले 3,
म्हणजे टोटल 13. बरोबर, आले 13. याचा अर्थ 5ने याला भाग जातो, म्हणजे 13 पंचे 65. मग इथे किती येईल? 5. बघा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर 13चा पाढा तुम्हाला येत असेल तर तुम्ही डायरेक्ट 13 पंचे 65 करू शकता. आता बघा, x बरोबर किती झाले? 5. आता ही संख्या काय करायची? कुठल्या समीकरणात टाकायची? कुठल्याही टाकू शकता. आपल्याला सोपं कुठलं वाटतं? इथे जर 2 नंबरचं समीकरण जर थोडं सोपं वाटतं, म्हणून आपण लिहू x ची किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. काय करावं लागेल मग? x ची किंमत किती आहे? 5. आणि समीकरण 2 मध्ये इथे किती दिलं? सो 5 गुणिले 5 वजा y बरोबर 18. कसं होईल? मग 5 5 25 वजा y बरोबर 18. मग इकडे y जो आहे, तर आपण असं म्हणू y इज इक्वल टू, आता इकडे काय आहे? अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होतील? 18 वजा 25. मग मी काय सांगितलं? 18 वजा 25 कसं करणार? y बरोबर, आपल्याला काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे किती होईल? 7. बरोबर. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. किती झाले? 6. सॉरी 7. आणि काय करायचं? मोठ्याचं चिन्ह द्यायचं, म्हणजे वजा 7. म्हणजे y ची किंमत किती झाली? वजा 7. मग आपल्याला खाली कसं लिहिल? खाली कसं लिहिता येईल? x बरोबर 5 आणि y बरोबर वजा 7 ही या समीकरणाची उकल आहे. किंवा डायरेक्टली लिहू शकता तुम्ही xy बरोबर 5, वजा 7 असं सुद्धा लिहू शकतो. ओके, समजले उदाहरण? सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? काय करायचं आपल्याला? एकाची कोणाची तरी व्हॅल्यू काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये टाकायची. बरोबर साक्षी. अजून काही प्रश्न आहे कोणाचे? याच्यामध्ये काही डाऊट? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. शिकवलेलं समजतंय? शिकवलेलं समजतं तुम्हाला? सोपं आहे की नाही? येस येस येस. ओके, खूप सोपं आहे. चला पुढचं अजून एक उदाहरण पाहूया. येईल सॉल्व्ह करता तुम्हाला? करा बरं ट्राय. ट्राय करा, एवढं समीकरण सॉल्व्ह करा. बरं, अगोदर सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला, इथे थोडंसं एक वेगळी ट्रिक वापरावं लागेल. कसं सांगतो? एकदा समीकरण लिहून घेऊ. 15x अधिक 17y बरोबर 21. आणि याला म्हणलं समीकरण 1. दुसरं लिहू 17x अधिक 15y बरोबर 11. समीकरण 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिल्या समीकरणामध्ये जी x ची किंमत आहे ती दुसऱ्या समीकरणामध्ये y ची आहे, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये पहिल्या समीकरणामध्ये जी y ची किंमत आहे, म्हणजे व्हॅल्यू इथे त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे त्याला, तर तीच व्हॅल्यू म्हणजे 17 ते 1 ची आहे. म्हणजे असं क्रिस क्रॉस दिसतंय, म्हणजे असं क्रॉस दिसतोय. मग असे जर तुम्हाला जर आलं
त्याचे सहगुणक जर तुम्हाला जर असे सारखे दिसत असेल तर काय करायचं, तर सिम्पली एकदा याची बेरीज करायची आणि एकदा याची वजाबाकी करायची. मग सुरुवातीला याची आपण बेरीज करून घेऊ. मग काय म्हणू, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. ओके, काय करता येईल मग आपल्याला, 15x अधिक 17y बरोबर 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. यावर बेरीज करून काय येईल, 15 आणि 17 32x अधिक 15 17 32y 32x अधिक 32y बरोबर, इथे पण 32 32, 21 अधिक 11 32 बरोबर. आता यांना काय करायचं, जर सगळीकडे 32 आलंय, मग आपण जर 32 ने यांना जर दोन समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर भागून घेतलं तर बघा, आपण असं म्हणूया, 32 ने समीकरणास भागू. मग आता 32 भागिले 32 किती येईल, 1 म्हणजे x अधिक 32 भागिले 32 1 म्हणजे y बरोबर 32 भागिले 32 32 एक 32 म्हणजे 1, म्हणजे आपलं व्हॅल्यू काय आलं, x अधिक y बरोबर 1 बरोबर. हे आपल्याला मिळालं समीकरण नंबर 3. याला काय म्हणू आपण, समीकरण नंबर 3. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण काय केली, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केली आतापर्यंत. आता वजाबाकी करून घेऊ. इथे लिहू, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. आता वजाबाकी कशी करणार, काय करायचं, लिहून घ्यायचं परत, 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर 11. पण इथं काय होईल, वजा होईल, इथे पण वजा होईल. मग बघा, 15 वजा 17 वजा 2x अधिक चिन्ह तेच पण वजाबाकी करायची, 17 तून 15 गेले, 2y बरोबर 21 मधून 11 गेले, 10 राहिले. ओके 10. आता या जर समीकरणाला जर 2 नी भागून घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू किती होईल, 1 होईल. बरं, समीकरणास 2 ने भागू. ओके, 2 नी भागलं, का भागलं 2 नी, कारण आपल्याला इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय करायची आहे, कमी करायची, जेणेकरून आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करायला सोपं होईल, उदाहरण सोडवायला सोपं जाईल. मग बघा, 2 भागिले 2 वजा एक्स बरोबर अधिक 2 भागिले 2 1 म्हणजे वाय बरोबर 2 भागिले 10 ला भागिले 2 म्हणजे किती होईल. इथे आपण काय केलं, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी केली. अगोदर आपण बेरीज केली होती, आता वजाबाकी केली. त्याच्यानंतर आपण दोन्ही समीकरण लिहून घेतले, वजाबाकी केली, जिचा आपल्याला आन्सर मिळाला. त्याच्यानंतर आता इथे बघा 2x मिळाले, इथे 2y मिळालेत, इथे 10 मिळालेत. मग आपण याला सोप्या असलेल्या संख्येने कुठल्या दोन्ही भागलं, दोन्ही भागल्यानंतर आपल्याला काय मिळालं, वजा x अधिक y बरोबर 5. मग आता आपल्याला काय करायचं, तर या उदाहरणामध्ये आता दोन्हीचे आता आपल्याला काय मिळालं, तर इथे आपल्याला समीकरण, याला आपण 3 नाव दिलं होतं, तर याला नाव देऊ आता समीकरण 4.
आता जर आपण असं केलं, समीकरण 3 ची आणि समीकरण 4 ची जर बेरीज केली तर बघा करून पाहू. समीकरण एक कॅन्सल आउट होईल बघा. समीकरण 3 व 4 ची बेरीज केली. आता काय होईल आपलं समीकरण 3 काय? x अधिक y बरोबर 1 आणि समीकरण 4 काय? वजा x अधिक y बरोबर 5. आता याची आपल्याला बेरीज करायची म्हणजे इथे काय होईल? एक्स एक्स गेट कॅन्सल, इकडे अधिक इकडे वजा आहे म्हणजे कॅन्सल झाले. वाय वाय 2y बरोबर इकडे काय येईल 6. मग 2y बरोबर 6 म्हणजेच काय? तर y बरोबर 6 भागिले 2. मग 6 भागिले 2 बरोबर किती होईल? म्हणून y बरोबर बेत्रिक 6 म्हणजे 3. म्हणजे y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 3 मिळाली. आता y ची किंमत 3 मिळाली. हे समीकरण 3 मध्ये टाकून देऊ आपण. सोपं 3 आहे. मग इथे लिहू आपण पुढच्या पेजवरती घेतो मी याच्यावरती. समीकरण 3 काय? x अधिक y. बरं समीकरण 3 मी लिहितो इथं. x अधिक y बरोबर 1 आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? समीकरण 3 आहे. सो यामध्ये y ची किंमत टाकू. आता y ची किंमत किती आहे? y ची किंमत किती आहे? y बरोबर 3. मग इथे y ची किंमत टाकली. सो y बरोबर किती आहे? 3. मग y ची किंमत किती टाकली? x अधिक 3 बरोबर 1. मग आता x अधिक 3 आहे, इकडे अधिक आहे म्हणल्यावर इकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल. मग x बरोबर 1 वजा 3. मग काय करायचं? x बरोबर 3 वजा 1 2 आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे वजा 2. x ची किंमत आपल्याला किती मिळाली? वजा 2 मिळाली. बरोबर झाले ना आपलं सॉल्व. आपल्याला काय करायचं होतं? x आणि y ची किंमत काढायची होती. म्हणून आपण काय म्हटलं? x बरोबर x ची किंमत किती मिळाली होती आपल्याला? तर x ची किंमत मिळाली आपल्याला वजा 2. ओके वजा 2 आणि y ची किंमत किती मिळाली आपल्याला? y बरोबर मागच्या ह्याच्यात केलं आपण सॉल्व. y ची किंमत 3 म्हणजे y ची किंमत 3 खाली लिहायचं ही या समीकरणाची उकल आहे. आहे की नाही विद्यार्थी? सोपं. फक्त आपल्याला काय करायचं? जेव्हा x आणि y ची किंमत ही दुसऱ्या समीकरणामध्ये जर y आणि x ची किंमत असेल तर मात्र आपल्याला अगोदर काय करायचं? त्यांच्या अगोदर बेरीज करायची, नंतर त्याची वजाबाकी करायची. येणारे जे आहे तर त्याची परत बेरीज करायची आणि मग आपल्याला आपला आन्सर मिळतं. समजलंय का विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे कोणाचा? भेटूया परत पुढच्या सेशन मध्ये. आजच्या पुरतं एवढंच थांबूया इथे. ओके तोपर्यंत बाय बाय.